एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. चांगल्या घरात त्या बायकांनी दोन्ही खांद्यावरनं पदर घेतो असतो. अरे कुठल्या काळात आलं ते कोण जाणे. आता मी एका खांद्यावरनं पदर घेऊन मला हवं तसं वावरू शकते. केलं एकदा ते भैया साहेब, आपल्या दोघांचं ना त्याने कचरा करून टाकला होता एकदम. सगळं त्या स्वानंदीमुळे झालं माहितीये. नाही ग, स्वानंदीने त्यांना फक्त बोलावून घेतलं ना, म्हणून आपण चिडलोय तिच्यावर. त्या भैया साहेबांची घारीची नजर आपल्या दोघांवर कायम रोखलेली होती. ते गेल्यापासून मलाही ना आता सुटल्यासारखं वाटतं. आपल्याच घरात आपल्याला खायची प्यायची काही मागायची चोरी झाली होती. चला आता पूर्वीचे दिवस परत येतील. खा प्या आराम करा. नाही, आपल्यावर कुणाची नजर नाहीये याचा अर्थ आपणही कुणावर नजर ठेवायची नाही असं होत नाही. म्हणजे स्वानंदी आणि भैया साहेब त्यांचं काहीतरी ठरलं होतं, मला कळलंय. हो, काय ठरलं असेल का त्यांचं? काय ठरलंय ते मला माहिती नाही, पण तिला कळेल अशा सूचक शब्दात बोलून गेलेले आहेत ते. ही म्हणजे ना कानामागून आली आणि तिखट झाली. तिखट नाही, गोड गोड झाले. म्हणूनच सावध राहायला हवं आपल्याला. काय काय सांगितलं असेल दोघांनी एकमेकांना कोण जाणे. हे आहेच. जे काही करायचंय ते स्वानंदीपासून सावध राहूनच करायला हवं. भैया साहेब गेले तरी डोक्याला ताप तसाच आहे. पण जोपर्यंत इंद्रनीलचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत घाबरायचं काही कारणच नाहीये. पण आता स्वानंदी आपल्याला घाबरेल असं वाटत नाही. आधीच तिला कुणाची भीती नव्हती, आता तर काय रानच मोकळं झालंय. असू दे ना, तर तिला रान मोकळं असेल तर आपल्यालाही आहेच की. स्वानंदी, किती मळतेस तू कणकेचा गोळा? सोड की. आपल्याला रोजच्या पोळ्याच करायच्या आहेत ना, की रुमाली रोटी करायची आहे? तर रुमाली रोटीचं काय मध्येच? अगं मग किती मळतेस तो गोळा? कसला विचार करतेस? एक काम करायचंय, ते कसं करू कधी करू त्याचा विचार करते. मग मला सांग, मी मदत करते तुला. तुला पोळ्या करायला मदत करू का? मदत तर सगळ्यांचीच लागणार आहे, कारण ना काम खूप मोठं आहे आणि जोखमीच आहे. जोखमीचं काम? एक घाव घालायचंय पण 2 तुकडेही नाही करायचे. काय बोलतेस तू? तू मला सांग, तू माझ्याशी बोलतेस की स्वतःशी? खरंच सांगते, एक जरी पाऊल चुकलं ना तर होत्याचं नव्हतं होईल. काय झालं मला सांगशील?
मी आहे. संपदा, तुझ्याकरता एक न्यूज आहे. मला माहिती आहे तू हे माझ्याकडनं भरपूर वेळा ऐकलं असशील. प्रत्येक वेळेस ते खोटं ठरलं गेलंय. त्यात काही तुझा दोष आहे, काही माझा दोष आहे. कदाचित तुझा विश्वास नाही बसणार, पण काय कुठली न्यूज? महेश, हल्ली न्यूज म्हटलं की मला जाम टेन्शन येतं. लवकर सांग. फायनली मला खरंच अमेरिकेला जायचा चान्स आलाय. खरंच, शपथ. पण यावेळी मी तुला महेश, महेश प्लीज प्लीज मला इथून घेऊन चल. तू तू म्हणशील तसं मी वागेन, सांगशील तसंच ऐकेन. आय प्रॉमिस. शांत. महेश, इथे राहून माझं काही धड होत नाही. असं रिकाम्या डोक्याने मी खूप खूप वेगळं वागायला लागली. मी तुला न्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. एका अटीवर मी तुला ह्या सगळ्यातनं बाहेर काढीन. तू आता माझ्याशी अटीची भाषा करतोय. त्याला काही इलाज नाही. कुठली अट आहे? तू स्वानंदीची माफी मागायची. स्वानंदीची माफी का? तर ते मला नको विचार. तू जे काय वाईट वागली आहे ते सगळं जाऊन तिला सांगायचं. आणि जो नवीन गोळ घातलायस तोही तिला सांगायचा. काय बोलतोस? कसला घोळ? नाही, ते मला माहिती नाही आणि मला सांगूही नकोस. कारण कदाचित त्यामुळे मी तुला अमेरिकेला नेणार नाही. तुला नक्की काय म्हणायचं? हे बघ, तू मला आत्ताच प्रॉमिस दिलं होतं की मी जे सांगीन ते तू करशील. सो तुझ्या ज्या काही चुका झाल्या त्या जाऊन तू स्वानंदीला सांगायच्या. महेश, स्पष्ट बोल ना. बर, स्पष्ट विचार. तू असं काय केलंयस की ज्यामुळे ललिता जागीरदारांकडून तुझ्या अकाउंटमध्ये पुन्हा 10 लाख रुपये आलेत? पासबुक? ऑब्व्हियसली, जर मी एकदा चेक करू शकतो तर मी दुसऱ्यांदा चेक करू शकतो. आणि तुझ्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये आले, हो की नाही? हे बघ, तू आणि ललिता काकू तुमचं काय चालू असताना हे खरंच तुम्हाला तुमचं माहिती. आमच्यासारखी साधी माणसं याचा विचारही करू शकत नाही. महेश, आपण बसून बोलूया. मी तुला सगळं नको, मला सांगू नको. मी तुला एकदा सांगितलं, मला ते ऐकायचं नाही. मुळात ज्या कामाची फी 10 लाख रुपये असेल ते काम तितकंच मोठं असणार आणि नक्कीच त्याचा संताप स्वानंदीला झाला असणार, हो की नाही? हो. मग हे जाऊन ते तिला सांग, तिची माफी माग. आणि जर ती म्हणाली तर मी तुला अमेरिकेला नेणार. म्हणजे आता माझं अमेरिकेला जाणं? करेक्ट. तुझं अमेरिकेला जाणं हे स्वानंदी काय म्हणते त्यावर अवलंबून आहे. काय ग बाई, एवढं घाईघाईत आले, पण भैयासाहेबांची भेट काही झालीच नाही. आम्हालाही थोडं चुकल्यासारखं झालं, पण तुमचंही जाणं महत्वाचं होतं ना. चला, भैयासाहेबांमुळे 5 दिवस गणपतीची सेवा तरी झाली बाई माझ्या हातून. नील एवढ्या मानाने घरी घेऊन आला, तुम्ही पोरींनी प्रेमाने वागवलं, बरं वाटलं ग. मावशी, पण तुमच्यावर कामही खूप पडलं ना. कामाचं काय ग, सणवार म्हटलं की कामं असतातच. मला बाई माझी माणसं आजूबाजूला असली ना की तो दिवाळी दसरा असतो माझ्यासाठी. आणि बाप्पा सुद्धा 10-12 दिवस येतो तो त्याच्या माणसांना भेटायलाच येतो. पण दुर्दैव हे की काही जणांना माणसांची किंमत कळतच नाही, फक्त पैशाची किंमत कळते. बाळा, अशाच माणसांना बदलायचंय तुला. ह्याच विश्वासावर काका सुद्धा मला धीर देऊन गेले. तुमच्या सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून आणि माझ्या परीने त्या पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. नुसता प्रयत्न नाही करायचंय स्वानंदी, तुला ते काम पूर्ण करायचंय तुला. पण वहिनी, माझ्याही काही मर्यादा आहेत.
हे शिवधनुष्य मी एकटी नाही पेलू शकत, मला सगळ्यांची मदत लागेल. बाळा, आहोत ना आम्ही तुझ्या सोबत. आम्ही सगळेजण सोबत आहोत तुझ्या. ही वच्ची तर तुझ्या पाठीशी उभी राहील. तू म्हणशील तेव्हा म्हणशील तिथे येईन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू बोलायला बोलली का मी असं? हा? पण राजा, खरंच तू ज्या परिस्थितीतून गेली आहेस ना, ते निभावणं खूप कठीण होतं ग. तू म्हणून ते केलं सगळं. खूप धीराची आहेस. पण खरंच सांगू, मला कळत नाहीये मी हे सगळं कसं जुळवून आणणार आहे ते. पण आता नाही ना सांगितलं तर नंतर स्फोट होईल. त्यामुळे आता ह्यांना कळायलाच हवं की ह्यांची आई कशा आहे. त्याला कळायलाच हवं. पण याच पणमुळे माझं पाऊलही अडखळतंय. पण नाही, आता ना आपण ह्यांना सांगायचंच. कुठून तरी सुरुवात करायलाच हवी. हो, म्हणजे काका होते तोपर्यंत आई कंट्रोल मध्ये होत्या, पण आता पुन्हा त्या तशाच वागणार. आपल्याला हे संपवायलाच पाहिजे. किती घटना, किती गोष्टी आहेत, विचार केला ना तरी घाबरायला होतंय. कधी कधी असं वाटतं ना, हे एवढं सगळं, एवढं खोटं मी का सहन केलं? नवऱ्यासाठी, तुझ्या नीलसाठी सहन केलंस तू बाळा. पण आता डोक्यावरून पाणी जायला लागलं ना. एक एक करून सगळ्यांना कळलं आईंचं खरं रूप. पण फक्त एक ते नील भाऊजी राहिलेत आता, आणि त्यांनाच सांगणं सगळ्यात कठीण आहे. पण ते सगळ्यात जास्त गरजेचंही आहे. हो. हे बाळांनी, जे काही कराल ना ते पूर्ण विचाराने करा. हा, हे बघ, काठी मोडायची असेल तर काचेच्या भांड्यावर मारून उपयोग नाही ग. काठी मोडणार नाहीच, काचेचं भांड चुरचुर होईल. आता इथे कोणीच काचेचं भांड नसेल. नारळ फोडताना कसं, कोयतीने नारळावर घाव घातला काय किंवा नारळ कोयतीवर आपटला काय, तो नारळच. आता ना आपण परिस्थितीच अशी निर्माण करायची की नारळ फुटेल आणि सत्य बाहेर. किती गुणाची आहेस ग तू. निलिमा, हिला सांभाळा, एकटीला सोडू नको. दोघी बहिणी अशा सोबत राहा. मावशी, तुम्ही निश्चिंत राहा. स्वानंदीनेच मला शक्ती दिली आणि तीच शक्ती घेऊन मी तिच्या सोबत असेल. चल, येऊ मी. मी रिक्षा पकडून येते मावशी. ह्यांना सत्य सांगायला गेले तर सगळंच सांगावं लागेल. अगदी संपदा ताईने काय केलं इथपासून सगळंच. हो, चला जाऊ. स्वानंदी, आपल्याला वॉचमॅन आणि माई दादांना प्रसाद द्यायचे ना, मी तो घेऊन येईल. माझा मोबाईल पण घेऊन या. हो, आणते. घ्या. तुम्ही या निमित्ताने आमच्याकडे दर्शनाला आलात घरी, खूप बरं वाटलं आम्हाला. आणि ते रात्रीचे वॉचमॅन दादा असतात ना, त्यांना वरती पाठवा प्रसाद घ्यायला. स्वानंदी, तिथे. हा दादा, ताई हे बघ काय बोलते बघ. हॅलो. हॅलो स्वानंदी. संपदा, कळलं, बोल. ताई नाही म्हणालीस? नंबर डिलीट केलास की काय? हे बघ, फालतू गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि मला तुझ्याशी बोलण्याची इच्छाही नाही. काय काम आहे ते सांग. स्वानंदी, मला तुला भेटायचंय. मला नाही भेटायचंय तुला. स्वानंदी, एकदा भेट, शेवटचं. पुन्हा तुला त्रास नाही देणार. मला तुला एक भयंकर गोष्ट सांगायची. हे बघ, तू जे केलंस त्याहून भयंकर अजून काही असूच शकत नाही. असू शकतं नाही, आहेच. त्याने तुझं कदाचित जग बदलून जाईल. ऑलरेडी त्या दिवसानंतर माझं जग बदललंय. आणखीन आता असं काय सांगणार आहे? स्वानंदी, हे बघ, मी गुन्हेगार आहेच, पण माझ्या बरोबर आणखीन कोण कोण सामील आहे हे तुला कळायलाच हवं. तू कशाबद्दल बोलतेस? त्यासाठी तुला भेटावं लागेल. माझा पिच्छा सोड ना.
स्वानंदी प्लीज. हे बघ, ही गोष्ट मी तुझ्याशिवाय कोणालाच सांगू शकत नाही, त्यामुळे तुला मला भेटावंच लागणार आहे. भेटू वगैरे नकोस, तू मला फोनवरच सांग. अगं आता नाही सांगू शकत, मला प्रत्यक्षात भेटावं लागणार आहे तुला. मला तुला असं काहीतरी दाखवायचं जेणेकरून तुला पूर्ण सत्य कळेल. ताई, तुझं हे कुठलं दुसरं कारस्थान असेल ना तर लक्षात ठेवा. नाही ग बाई, तसं काही नाहीये. तू भेट तरी मला, की मी येऊ तुला भेटायला. मी मेसेज करते तुला. बाय. प्लीज विचार कर, खूप महत्वाचं आहे. हा, मी वाट बघते. काय आता वाट बघत बसणं तर आपली वाट लागेल. म्हणजे घरात सगळ्यांना अंदाज आलेला आहे. भैया सगळ्यांनी फूस लावलेलीच आहे. कधी वार होईल काही सांगता येत नाहीये. आणि एकदा तसं झालं ना, कधी एकदा शून्यापर्यंत जाऊन पोहोचू आपलं आपल्याला कळणार नाहीये. हो, पण मग आता काय काय करायचं काय? अंदाज आले असले तरी घरामध्ये निरंजन असा एक माणूस आहे की ज्याच्या तोंडावर बोलण्याची हिंमतच नाहीये. त्यात त्याला मोठं काम मिळालंय. त्यामुळे आपण आपले सगळे लाड इंद्रनील आणि निरंजनकडनं पुरवून घेऊ शकतो. वा, ही उत्तम आहे कल्पना. नाही, कल्पना उत्तम असते ना तरी मला वेगळाच धोका जाणवतोय. त्याचाच विचार करते. कसला धोका? संपदा ती फणा काढून बसली ना, सारखी पैसे मागायला लागली ना, तर तिची भर करता करता नाकी नऊ येतील आपल्याला. आपले लाड राहतील बाजूला, तिच्या नागदुऱ्या काढत बसायला लागेल आपल्याला. नाही, पण ते आपल्याला करावंच लागणार ना ललिता. आपले सगळे कॉल्स तिने रेकॉर्ड करून ठेवलेत. पण झेपणार आहे का आपल्याला तेवढं? लाखातच बोलते दरवेळेला, हजारची भाषा येतच नाही त्या बाईला. अगं, जेव्हा फुकटचे पैसे हवे असतात ना, तेव्हा ते लाखातच हवे असतात माणसाला. हप्ता देतोय असं समजून द्यायचं, म्हणजे द्यावेच लागतील. कसले हप्ते? तर गल्लीचा दादा नाही का, गल्लीतल्या व्यापाऱ्यांकडनं घेतो. प्रोटेक्शन मनी म्हणतात त्याला. त्यामुळे त्यांचं रक्षण होतं. तसंच आपण हिला जर पैसे पुरत राहिलं ना, ही आपल्याला बाकीच्या सगळ्या झंझटींपासून वाचवेल. एवढी लायकी तरी आहे का तिची? आणि बाकीचे कसले झंझटी? वच्छी मावशी बच्चे मग ते फक्त तोंडाची वाघ दवडतात. आतापर्यंत माझं नखही वाकडं करू शकलेलं नाहीये त्या. मला ना भीती घरातच आहे असं वाटतंय. घरात म्हणजे? आपल्या मार्गातली सगळ्यात मोठी धोंडे स्वानंदी. त्याच्यामुळे सगळेच वधारलेले आहेत. तर मी आता असा विचार करते, तो जर नीट उतरला प्रत्यक्षात तर कुणाचीच भीती होणार नाहीये मला. अच्छा, काय 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 करणार आहेस? ते कळेल वेळ आल्यावर. सत्य आहे. तू तिला आत्ता बोलवलंयस? हो, तिला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. जवळच तर आता येतच असेल. पण मी वरती काय सांगू? बघ, मी असं सांगते की तुझ्या क्लासमधला एक विद्यार्थी येतोय, त्याला काहीतरी डिफिकल्टी विचारायची. तू लक्षात ठेव. मी ताईला घेऊन ना कॅफेत जाईन. बघू तिला काय बोलायचंय. तू काळजी नको करू. अरे काय करा तुम्ही दोघी इकडे? ते वच्छे त्या आल्या होत्या ना, त्यांना सोडायला आलो होतो खाली. आणि वॉचमॅन माईक दादा यांना पण प्रसाद द्यायचा होता ना. अच्छा, मग तुमच्या गप्पा चालू होत्या का? बरोबर आहे, कंटाळा असेल ना गणपतीची कामं करून. चला मग आपण सगळे फिरायला जाऊया. आता? हा, आता साहजिक आहे, तुम्ही कंटाळला असाल ना कामं करून सगळे गणपतीची. जाऊया ना फिरायला. थांब, मी बाईक लावतो, मग जाऊ. हे पकड. कसा वाटला प्लॅन? आपण आधी एक काम करूया, आपण घरी जाऊया. मी तुमच्या आवडीची कांदा आणि बटाट्याची भजी करते. वाह, भाभी होतो ऐसी. मग सिनेमाचं नाव होतं, मला आवडायचा तो सिनेमा. बरं, मग आता ह्या भाभीचा आहे का? चला ना. चल चल जाऊया ना. आपण दोघं बसू. आपली वहिनी भजी बनवली मस्त, आपण खाऊ. बायको नाही येत आहे वरती. का? ती तिच्या क्लासमधला विद्यार्थी येतोय, त्याला काहीतरी डिफिकल्टी आहे, ती विचारायची. ते विद्यार्थीच्या सारखीच आहे, कम्प्लीट स्टुडियस. अरे सुट्टीत काय अभ्यास करतात ते?
मला बघायचं झालं कोण विद्यार्थी भजी हा नाही भजी भजी जास्त महत्वाची आहे. विद्यार्थ्यानंतर भेटू पहिले भजी. चला चला हो चला ये तू वर ये. चला चला हो